नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या महत्त्वाच्या आजच्या CTETच्या व्हिडिओमध्ये। आज मी घेऊन आलो हा जो प्रश्न आहे ते आपल्याला जो अभिकथन आणि त्याचं कारण या पद्धतीचा एक प्रश्न आपल्या CTETमध्ये विचारला जाते। मी आताशीच माझ्या हातामध्ये हा पेपर आहे, पेपर 2 आपल्या CTETचा फेब्रुवारी 2026ला झालेला आणि त्याचं मी ते पाहिला तर त्याच्यामध्ये जवळपास पेपर 2 मध्ये बालमानसशास्त्र याच्यामध्ये 8 प्रश्न तसे विचारलेले आहेत अभिकथन आणि कारणचे। त्याच्यानंतर विज्ञानमध्ये 4 आणि सोशल स्टडीज आणि सोशल सायन्स या दोन्ही एकत्रित मिळून 14 म्हणजे असे एकूण 26 प्रश्न आपल्याला अभिकथन आणि रिझन अर्थात कारण यावर विचारलेले आहेत या पद्धतीचे। तर हे प्रश्न अनेकांचे मला कॉमेंट आले, अनेकांचे वैयक्तिक फोनसुद्धा आले की या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं। तर हा सगळ्यात अवघड प्रश्न सगळ्यांना वाटत आहे, परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं मी सांगणार आहे की 26 पैकी किमान तुम्ही 22 ते 23 मार्क्स सहज मिळवू शकता। अत्यंत सोपा आणि सगळ्यात स्कोरिंग तो प्रश्न असणार आहे, त्यामुळे त्याचा की पॉईंट सगळ्यात शेवटी सांगेल। परंतु सुरुवातीला अभिकथन आणि कारण हे का येतात तर तुमचं ते पाठांतराहीपेक्षा तुमचं जे आकलन क्षमता आहे तपासण्यासाठी ते प्रश्न CTETने म्हणजे सेंट्रल बोर्डने टाकलेले आहेत। तर अभिकथन म्हणजे काय तर एखादी गोष्ट अत्यंत ठामपणे, विश्वासाने आणि दाव्याने सांगितली जाते आणि ते विधान म्हणजेच असते ते आपलं अभिकथन। त्याला आपण इंग्रजीमध्ये असर्शन म्हणतो आणि आर म्हणजेच कारण, त्याचं रिझन। आता मी काय सांगितलं, अभिकथन म्हणजेच काय, ठामपणे दाव्याने सांगितले गेलेलं विधान आणि आर म्हणजेच काय, त्या वरच्या विधानाचं कारण। आता हा प्रश्न सोडवायचा कसा आणि आपल्याला 26 ते 30 प्रश्न येऊन राहिले, त्याच्यापैकी जवळपास 20, 22 ते 25 प्रश्न आपल्याला मिळवता येतात। कशा पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे। आपण नवीन असाल तर फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करा। तर पुढे जाऊया। आणि हे प्रश्न आधी तुम्हाला सांगितलं मी की पाठांतरापेक्षा आपली आकलन क्षमता तपासण्यासाठी परीक्षेत टाकलेले आहेत। तर याच्या 3 पायऱ्या आहेत सोडवण्यासाठी। तर पहिली पायरी अशी आहे की अभिकथन, जे अभिकथन आहे हे अभिकथन म्हणजेच कंसामध्ये असर्शन हे स्वतंत्रपणे वाचा। त्याला कारण आहे, रिझन आहे हे सोडून द्या, ते विसरून जा आणि ते अभिकथन पहिल्यांदा स्वतंत्रपणे वाचा। ते अभिकथन वाचल्याच्या नंतर हे ठरवा की अभिकथन हे बरोबर आहे की चूक आहे। आणि कशा पद्धतीनं, बालमानसशास्त्राच्या किंवा वैज्ञानिक पद्धतीने किंवा बालमानसशास्त्राच्या पद्धतीने ते विधान बरोबर आहे की चूक आहे हे पहिल्यांदा ठरवून घ्या। त्यानंतर आरकडे या, आर म्हणजेच रिझन। तर रिझनसुद्धा असर्शन विसरून जा, रिझन हे स्वतंत्रपणे अभ्यासा, त्याचा अभ्यास करा आणि रिझन हे बरोबर आहे की नाही आहे ते सुद्धा वैज्ञानिक आणि मानसशास्त्राच्या नियमानुसार बरोबर आहे की नाही आहे याचा स्वतंत्र विचार करा। आता तुमच्याकडे 2 गोष्टी झाल्या, तुम्ही असर्शन स्वतंत्रपणे वाचलं, रिझन स्वतंत्रपणे वाचलं। तुम्हाला असर्शन बरोबर आहे की चूक आहे हे पण माहीत झालं, रिझन बरोबर आहे की चूक आहे हे पण माहीत झालं। आता रिझन कशाचा आहे याचा विचार करू नका, पहिल्यांदा रिझन कशाचा आहे याचा विचार करायचा नाही, फक्त ते बालमानसशास्त्रानुसार ते रिझन बरोबर आहे की चूक आहे एवढंच लक्षात ठेवायचं फक्त। आता 2 स्वतंत्र विधानं तुमच्याकडे झालेली आहेत, एक रिझन आणि असर्शन। तिसरी पायरी काय, आता तिसऱ्या पायरीकडे आपण चाललो की याचं उत्तर कसं काढायचं। तर ए आणि आर दोनही बरोबर जर असतील तर असं एक कंडिशन येणार। परत एकदा ए आणि आर दोन्ही पण बरोबर असू शकतात। दुसरी गोष्ट, ए चुकीचा असू शकते, आर बरोबर असू शकते। तिसरी गोष्ट, ए बरोबर असू शकते, आर चुकीचा असू शकते। आणि चौथी गोष्ट, दोनही चुकीचे असू शकतात। तर या 4 कंडिशनपैकी आपल्याला निवडायचं असते। तर आपण कसं निवडायचं ते एकदम थोडक्यात तुम्हाला सांगणारच आहे मी। आता वाचल्याच्या नंतर तुमच्या लक्षात हे आलं की दोन्ही पण विधान आहेत, मग पहिलं विधान जे आहे त्याला ते पूर्ण विधान वाचायचं असर्शनचं, कारण मग खालचं विधान वाचायचं। ते जर तुम्हाला योग्य वाटलं तर तिथे उत्तर तुम्हाला मिळते।
पुढे जाऊ तुम्हाला कळणारच आहे पुढे. जर आर हे एचे योग्य उत्तर किंवा स्पष्टीकरण असेल किंवा उत्तर किंवा स्पष्टीकरण देत असेल तर पर्याय दोन्ही बरोबर आहेत आणि योग्य स्पष्टीकरण आहे हे निवडावे. म्हणजेच काय, असर्शन जर बरोबर असेल आणि आर जर बरोबर असेल आणि या असर्शनचा म्हणजे आरचा अभिकथनचं कारण बरोबर असेल तर तुमचा प्रश्न तिथे मिटला. तुमचं उत्तर असणार आहे दोन्ही उत्तर म्हणजे ए आणि आर बरोबर आहेत आणि एची आर बरोबर व्याख्या करत आहे असं तुम्हाला तिथे लिहायचं आहे. दुसरी कंडिशन, आता जर म्हणजे आता काय आपण पाहिलं दोन्ही बरोबर असतील तर. दुसरी गोष्ट, आता जर अभिकथन बरोबर आणि आर चुकीचे असेल, अभिकथन बरोबर आणि आर चुकीचे असेल तर डोळे झाकून ए बरोबर आहे आर चुकीचे हा पर्याय निवडायचा. मी काय म्हटलं लक्षात आलं? जर अभिकथन ए बरोबर असेल आणि आर चुकीचे असेल तर सरळ तीर पर्याय तिथे दिलेला असते तुम्हाला, तो पर्याय ए बरोबर आर चुकीचे हा पर्याय निवडायचा. काही डोकं जास्त लावायचं काम नाही. तिसरी गोष्ट, जर असर्शन आणि आर हे दोन्ही चुकीचे असतील तर काय करायचं? तुम्ही पहिले विधानच चुकीचे असेल तर तुमचे 50% काम झालेलं असणार आहे. पहिलं विधान जर चुकीचं असेल म्हणजे काय, असर्शन, आणि आर स्वतंत्रपणे वाचल्यानंतर तेही चुकीचं असेल आणि आर स्वतंत्रपणे वाचल्याच्या नंतर तेही चुकीचं असेल तर तुमच्याकडे एक पर्याय आहे, दोन्हीही चुकीचे आहेत. आता आपण 2 बरोबर 2 चुकीचे हे पाहिलेले आहेत. तिसरं अजून पुढची गोष्ट आहे, जर अभिकथन म्हणजे ए चुकीचे आणि कारण म्हणजे रिझन जे आहे ते बरोबर असेल तर ए चुकीचे पण आर सही आहे असा एक पर्याय त्याच्यामध्ये असते, ते निवडायचं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला की पॉईंट, हे याच्यात 3 उदाहरणंसुद्धा मी घेणार आहे कारण माझ्या बडबडीने तुम्हाला कळेलच असं नाही, उदाहरणाने लवकर कळते. हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा रिपीट जर पाहिलात तुम्हाला कळेल. की पॉईंट सांगतो आता आपण आलो की पॉईंटपर्यंत. आता नेमका याच्यातला की पॉईंट काय आहे? याच्यातला की पॉईंट असा आहे, जर ए किंवा आर या दोन्हीपैकी, लक्षात घ्या, ए असर्शन आर रिझन या दोन्हीपैकी एक जरी विधान चुकीचे असेल, एक आर किंवा ए जर चुकीचे असेल तर तुमचा पर्यायामधला पहिला आणि चौथा पर्याय वगळला गेला. काहीच विचार करायचा नाही. आर किंवा ए चुकीचं जर असेल, तुम्ही बारकाईने स्वतंत्रपणे वाचल्याच्या नंतर या दोन्हीपैकी कुठलंही एक जर विधान चुकीचं असेल तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 डायरेक्ट वगळून टाकायचा. कारण तुम्ही जर ते पेपरमध्ये पाहिलं असेल तर त्या पेपरमध्ये पर्याय क्रमांक 1 जे असते दोनो सही आहे आणि 4चं सुद्धा दोनो सही आहे. पण मी काय म्हटलं तुम्हाला, पहिला म्हणजे ए किंवा आर दोन्हीपैकी एक जर चुकीचं असेल तर पर्याय क्रमांक 1 आणि 4 वगळले गेला. म्हणजेच काय झालं, आता तुमचं 50% काम झालं. तुम्ही आले आता 50-50वर. त्याच्यानंतर म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 4 तुम्ही बाजूला ठेवला. आता राहिला प्रश्न कोणता तुमचा, दोघाचा. तर दोघाच्या प्रश्नात तुम्ही काय करायचं, असर्शन जर बरोबर असेल तर त्याच्यामध्ये ते 2 आहेत. असर्शन जर बरोबर असेल आणि रिझन जर चुकीचं असेल तर तो पर्याय निवडायचा. असर्शन बरोबर असेल, रिझन बरोबर असेल तर तो पर्याय निवडायचा. आता तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करायसाठी तुम्ही व्हिडिओ पुन्हा रिपीट करा, पुन्हा एकदा ऐका आणि आपण घेऊया आता 3 उदाहरणे की कशा पद्धतीनं आपल्याला मी जी सांगितलेली गोष्ट आहे त्या गोष्टीचं आपल्याला अंमलबजावणी कशी करता येईल आणि आपला मार्क्स कसा चुकवता येणार नाही किंवा कसा मार्क्स आपल्याला मिळेलच याचा आपण प्रॅक्टिस करू शकतो. 24 ते 30 प्रश्न असणार आहेत. आपण आता 3 प्रश्न पाहणार आहोत ज्या आधारे आपण या मी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याची आपण पडताळणी करणार आहोत. आणि असंच आहे, काहीच काळजी करू नका. आपण 100% 25 मार्क या विधानाचे त्यांचे मिळवणार आहोत. बघा आता आपण उदाहरण पाहूया. जो आपण विश्लेषण केलं, जे मी तुम्हाला सांगितलं ते कसं लागू पड़ती थे ते अपन पाऊँ. अभिकथन का थे, अभिकथन है माध्यमिक विद्यालयों के बच्चों को दैनिक साप्ताहिक आधार पर अपनी भावनाओं के बारे में लिखने और उन पर चिंतन करने के लिए प्रोत्साहित किया जाना चाहिए. आता आपण स्वतंत्र वाचल्याच्या नंतर हे मला काय वाटलं, हे बरोबर वाटलं. त्याच्यानंतर रिझन वाचू आपण.
रिझन वाचताना आपल्याला अभिकथनची काही घेणं देणं नाही, आपण स्वतंत्रपणे रिझन वाचत आहे. कारण अभिकथन जे आहे आपल्याला वैज्ञानिक किंवा जे बालविकासशास्त्र आहे त्याच्यानुसार बरोबर वाटलं. आता आरचा स्वतंत्र विचार करू की अपनी भावनाओं को समझना एक संज्ञानात्मक प्रक्रिया है जो क्रिया को सुसाधित करती है. आता हे पण कसं आहे, हे पण मला बरोबर वाटलं. आता आपल्याला पुढे जायचं. पहिल्यांदा आपण ए आणि आर स्वतंत्र वाचून घेतलं. पुढे जायचं आहे. आता पुढे काय जायचं, याचा याच्याशी संबंध जोडायचा. मग काय म्हणते, माध्यमिक विद्यालयों के बच्चों को दैनिक साप्ताहिक आधार पर अपनी भावनाओं के बारे में लिखने और उन पर चिंतन करने के लिए प्रोत्साहित किया जाना चाहिए. क्योंकि आता इथे क्योंकि म्हणायचं, क्योंकि अपने भावनाओं को समझना एक संज्ञानात्मक प्रक्रिया है जो क्रिया को सुसाधित करती है. तर बरोबर आहे. मग इथे काय येईल आपलं, पर्याय क्रमांक ए और आर दोनों सही है, लेकिन ए की आर सही व्याख्या नहीं करता, पण आपल्याकडे करता है. मग ए और आर दोनों सही है, ए की आर सही व्याख्या करता है. पर्याय क्रमांक 4 हे आपला बरोबर. तर पुढचं विधान आहे बघा. अभिकथन काय म्हणते, शिक्षकों को विद्यार्थियों के बीच सहयोग, समूह कार्य और अंतःक्रिया करने से बचना चाहिए. अत्यंत सोपा प्रश्न आला होता. बचना चाहिए का, आपण हे संपूर्ण समूह कार्य वगैरे वाचावं लागेल का, म्हणजे दूर राहावं लागेल का, नाही. तर हे काय आहे, अभिकथन चुकीचं आहे. त्यानंतर रिझन काय म्हणते, हे आता आपल्याला स्वतंत्र करायचं. फक्त आपल्याला चूक की बरोबर ते पहिल्यांदा ठरवून घ्यायचं. शिकणं एक निष्क्रिय प्रक्रिया आहे, इथे केलं निष्क्रिय प्रक्रिया आहे, इथंच काय झालं, चूक आहे. मग काय झालं, दोनोंही गलत आहे. मग आपला काय आला, पर्याय क्रमांक 3 इथे आहेच. ए और आर दोनों गलत आहे, पर्याय क्रमांक 3. म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल की जेव्हा तुम्ही स्वतंत्रपणे हे दोन्ही वाक्य वाचता आणि ते पहिल्यांदा ठरवता बरोबर आहे की चूक आहे, त्याच्यानंतर तुमचं डिसिजन आहे की ते कोणता पर्याय निवडायचा. त्याच्यामुळे फार डोक्यावर घेण्याची किंवा अवघड गोष्ट नाही. बघा हे पुढचं उदाहरण आहे. इथे पण अभिकथन आहे. अभिकथन काय म्हणते, अर्थात असर्शन. हालांकि लंबाई और शारीरिक संरचना मुख्य रूप से विरासत में मिली विशेषताएं हैं, अच्छे पोषण और व्यायाम से भी इनमें फ़र्क पड़ता है. पहिल्यांदा आपल्याला स्वतंत्रपणे विचार करायचा की हे विधान बरोबर आहे की चूक आहे. तुम्हाला काय वाटतं, विचार करा मनातल्या मनात. बरोबर, हे विधान कसं आहे, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं, रिझन वाचायचं. रिझनसुद्धा स्वतंत्र विधान म्हणून वाचायचं, वरच्याशी काही सध्या आपल्याला घेणं देणं नाही. तर रिज़न है आनुवंशिकता और पर्यावरण के परस्पर अंतःक्रिया का विकास पर प्रभाव पड़ता है. तर हे कसं आहे, आनुवंशिकता और पर्यावरण की परस्पर अंतःक्रिया का विकास पर प्रभाव पड़ता है. हे विधान कसं आहे, हे पण विधान काय आहे, एकदम बरोबर आहे. आनुवंशिकता आणि पर्यावरण यांचा म्हणजे परस्पर अंतःक्रिया का विकास पर काय प्रभाव पडता हे बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं, पर्यायाकडे जायचं. ए बराबर है कुठे आहे, ए आणि आर बरोबर आहे, तर कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 बघा. ए और आर दोनों सही है आणि ए की आर व्याख्या करता है, सही व्याख्या करता है. हालांकि लंबाई और संरचना मुख्य रूप से विरासत में मिली विशेषताएं है, अच्छे पोषण और व्यायाम से भी इनमें फ़र्क पड़ता है, क्योंकि आनुवंशिकता और पर्यावरण की परस्पर अंतःक्रिया का विकास पर प्रभाव पड़ता है. तर हे पर्याय क्रमांक 4 ए और आर दोनों सही है, ए की आर सही गलत. आता इथे जर असतं समजा ए सही आहे लेकिन आर गलत आहे, हे जर चुकीचं असतं, आर जर चुकीचं दिलं असतं तर हा पर्याय आला असता, म्हणजे हे बरोबर आलं असतं. त्याच्यानंतर ए और आर दोनों गलत है आणि ए आणि आर दोनों सही है, ए की आर सही व्याख्या नाही करता जर इथं नसतं करतं तर. त्याच्यामुळे अत्यंत सोपं आहे, फक्त एकच गोष्ट करायची, ए आणि आर वेगवेगळं वाचायचं, स्वतंत्र वाचायचं, ठरवायचं. वैज्ञानिक आणि आपल्या मानसशास्त्रानुसार किंवा शिक्षणशास्त्रानुसार ते बरोबर आहे की चूक आहे हे पहिल्यांदा ठरवून घेतलं की खालचे तुमचे आपोआपच पर्याय योग्य येतात. तर मित्रांनो, आशा करतो अभिकथन आणि रिझन याचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेला असेल. आवडला असेल तर पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा, व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. उद्या आपण अभिकथन आणि रिझन यांचे किमान 10 एक उदाहरण तरी पाहणार आहोत आणि अत्यंत महत्त्वाचे.
आणि हे जे तुम्हाला मी 2-3 उदाहरण सांगितले हे पेपर 2 मधले आहेत, जो की फेब्रुवारी 2026ला सीटेट झाला होता. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला का किंवा तुम्हाला हे प्रश्न समजले का, आपण कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की मला उत्तर द्या, जेणेकरून उद्या व्हिडिओ बनवायचा की नाही बनवायचा किंवा कुठल्या गोष्टीची अडचण आली आणि कुठल्या गोष्टी मला परत सांगायच्या आहेत हे मला सांगता येईल. त्यामुळे आपण जर कॉमेंट केली तर मला फार आनंद होईल. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.